तर विक्रम काकडेंच्या अर्जावरचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलेला आहे। मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीने आरोप केला होता। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। प्रदीप, काय माहिती? आपल्याला माहिती आहे की महायुतीकडून विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे। मात्र या अर्जावरती शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे एक मिळकत कर जो आहे तो विक्रम काकडे यांच्या नावावरती पाहायला मिळते की जी महापालिकेच्या वेबसाईटवरती आहे। मात्र मिळकत कर जो आहे तो भरला नसल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता। मात्र विक्रम काकडे यांचं म्हणणं आहे की ही मिळकत जी आहे ती आम्ही 4 वर्षांपूर्वी विकलेली आहे, त्यामुळे या मिळकतीचा आमचा कोणताही संबंध नाही। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शरद पवार गटानं जो आक्षेप घेतलेला होता तो फेटाळून लावलेला आहे। मात्र या आक्षेप फेटाळल्यानंतर शरद पवार गट जो आहे तो आता हायकोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे आणि विक्रम काकडे यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका जी आहे ती शरद पवार गटाकडून केली जाणार आहे। ते म्हणजे आमची याचिका जरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलेली असली तरी सुद्धा आमच्यासमोर कोर्टाचे पर्याय आहेत। मात्र विक्रम काकडे यांच्या नावावरती ही मिळकत जी आहे ती पाहायला मिळते आणि महापालिकेच्या वेबसाईटवरती हे अधिकृतरित्या पाहायला मिळते। मात्र विक्रम काकडे यांचं म्हणणं आपण जाणून घेतलं असतं, त्यांचं म्हणणं आहे की मिळकत 4 वर्षांपूर्वी विकलेली आहे, त्यामुळे आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय आणि शरद पवार गटाची भूमिका नक्की काय येते पाहणं महत्त्वाचं असतं। नक्कीच, धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतलेली संपत्ती 4 वर्षांपूर्वीच विकली होती। विक्रम काकडेंच्या कार्यालयाची ही माहिती। विक्रम काकडेंनी मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप होता।